प्राणायामाचा राजा पोटास हलकासा धक्का देत प्रश्वास करायचा आहे। पोटास हलकासा धक्का देत प्रश्वास केल्याने आपल्या पोटातील जे अवयव आहेत जसे की किडनी, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास, लिव्हर, स्किन या सर्वांना एक हलकासा व्यायाम मिळतो व त्याद्वारे हार्मोन्स व एन्झाईमचं क्रिएशन होते जे की आपल्या अन्नपचनाला व आपल्या शरीरात अविरतपणे चालत असणाऱ्या रक्ताभिसरणाच्या क्रियेला मदत करतात। मी जो हा प्रश्वास करत आहे त्याद्वारे माझ्या शरीरात नाभीभोवती जमा झालेले जे काही विषतत्व आहेत, टॉक्झिन्स आहेत, ते या प्रश्वासाद्वारे माझ्या शरीराबाहेर फेकले जात आहेत व माझं शरीर शुद्ध होत आहे, पवित्र होत आहे, सुदृढ होत आहे, बलवान होत आहे अशी सुसंकल्पना करतच हा प्रश्वास आपल्याला चालू ठेवायचा आहे। कपालभाती प्राणायामाच्या नियमित सरावामुळे आपण मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोगासारख्या आजारावर सुद्धा आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो। आपल्याला काही बाह्य प्राणायाम करायचे। सुरुवातीला 3 बंद, मूळबंद, उड्डाण बंद आणि जालिंदर बंद एकत्रितपणे महाबंद। झटक्यात श्वास बाहेर फेकायचा आहे, श्वास बाहेर रोखून धरायचा आहे। पोट खपाटीला, हनुवटी छातीला, गुदद्वार आकर्षून घ्यायचे। थोडा वेळ श्वास रोखून धरायचा आहे आणि श्वास रोखून धरण्याची क्षमता संपल्यास हळूवार श्वास भरायचा आहे। त्याला सुरू करूया। परत एकदा परत एकदा अग्निसार क्रिया। झटक्यात श्वास बाहेर फेकायचा, श्वास बाहेर रोखून धरायचे। पोटाला कमीत कमी 20 ते 25 वेळेस हलवायचे प्रत्येक वेळेस। चला सुरू करूया। परत एकदा
परत एकदा उज्जाई प्राणायाम. प्रत्येक वेळेस श्वास भरत असताना आपला श्वासनलिकेला घासत आतमध्ये गेला पाहिजे. थोडा वेळ श्वास आपल्याला जालिंदर बंदात रोखून धरायचा आहे, लॉक करायचा आहे आणि त्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. चला सुरू करूया. परत एकदा. आसन. शरीराचा भार पायाच्या टाचेवर आणि हातावर शरीर जास्तीत जास्त वर उचलायचे. दंड आसनात बसायचंय. पायाची हालचाल. करंगळी जमिनीला व अंगठ्याला अंगठा स्पर्श. मांड्याच्या स्नायूचा व्यायाम होतो. पायाचे बोट प्रेस करायचे. लूज टाईट, लूज टाईट. पायाचे चवडे. श्वास सोडत पुढे, श्वास भरत पाठीमागे. गुडघ्याच्या वाट्या लूज टाईट. पाय घोट्यातून फिरून घ्यायचे. विरुद्ध बाजूने. पिंढऱ्याची मसाज. त्रिकोणासन. दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर. डाव्या पायाच्या अंगठ्याला उजव्या हाताचा स्पर्श, उजव्या पायाच्या अंगठ्याला डाव्या हाताचा स्पर्श. चलो आगे बढ़ो. डावा पाय सरळ. उजवा पाय डाव्या मांडीवरती घेत पाय हाताने घोट्यातून फिरवून घ्यायचा. विरुद्ध बाजूने. श्वास भरत गुडघे छातीला, श्वास सोडत जमिनीला. झटक्यात पाय जमिनीवर सोडायचं. पायाचा झोका. परत गुडघ्या नाकाला स्पर्श करून घ्यायचं. पाय बदल. तीच क्रिया.
दोन्ही पाय सरळ, आपापली लवचिकता तपासून घ्यायची आहे. चलो चक्की चलाएंगे. 18 पीस के लेना है. जात्याचा आकार मोठा, विरुद्ध बाजूने. चला ताक करून घ्यायचंय. जो हात पाठीमागे जातोय त्याकडे पाहिजे. जरा कांडण यंत्र. थोडी विरुद्ध बाजूने. आसनामध्ये बसायचे. सुखासन, पद्मासन, सिद्धासन, वज्रासन. ज्याला जसं शक्य आहे तसं आसनात बसूया. 5 मिनिटासाठी अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास भरायचा. श्वास भरल्यानंतर डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. परत उजव्या नाकपुडीने श्वास भरून उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. 5 मिनिटासाठी. नाडी आणि सुषुम्ना नाडी यासोबत इतर सहाय्यक अशा 72,72,10,210 नाड्या आहेत. त्या सर्व नाड्यांचं शुद्धीकरण आपल्या अनुलोम विलोम प्राणायामाच्या नियमित सरावामुळे होत असते. परिणामी आपल्या शरीरात जे अविरतपणे रक्ताभिसरणाचं कार्य चालते त्यात कुठेही अडथळा येऊ न देण्याचं महत्वाचं कार्य याद्वारे होत असते. परिणामी ब्लॉकेज सारखे प्रकार आढळत नाहीत आणि ब्लॉकेज सारखे प्रकार न झाल्यामुळे हृदयरोगासारख्या गंभीर आजारापासून आपण कायम दूर राहतो. ताण, तणाव, स्ट्रेस, चिंता यावर यापासून आपल्याला नियंत्रण प्राप्त करता येते.